झालेली आहे आपली, बघू शकता तुम्ही. गावाची अंग धरून बसल्यात. आणि आपल्या पालखीचा दुसरा दिवस उजाडलेला आहे. तर बघूया आरती होण्याचा थोडा टायमात, नंतर आपण निघणार आहे धूम धडाक्यात. नाही पॉवरफुल नाचणार आहे आता मी. सहा वाजले. आता सकाळची पालखी निघलेली आहे आपली. आता खंडाळा घाटातून कारला सकाळला सुरुवात केली आहे. 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. खंडाळा घाटामध्ये चला 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 बिंदोड. आमच्या शिंगरोबा मंदिराजवळ आपण खंडाळ्याच्या घाटात वारा कारभार होतो. खंडाळ्याच्या घाटात वारा कारभार होतो. आम्ही कर्जतची महाराजी पालखी घेऊन कारल्या डोंगरावर येतो. आई माऊलीचा पोचलो आम्ही खंडाळा घाटात. फिकीर नाही या जगाची, कारण भक्ती करतो आम्ही एक वेळा माऊलीचे. युट्यूबर बघा आवरे अर्घा चाललाय पुढे पुढे. एक डिश खाऊन परत चाललाय.
अरे बाबा लय मोठी लाईन लावली. काय बळजबरी करा कोणी घेतलं डबल डबल जातो. लोणावळा पण सोडलेला आहे आम्ही आता. आलो टोल नाक्याजवळ. टोल नाका लय लांब आहे भाऊ इथनं. 20 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. पाया चालून चालून हालत झालेली आहे. फार मेटाकुटीला आलेला आहे. पेरू असा कापलाय त्याचा काय त्याचं रक्तच गळलंय. मागे आहे का पुढे गेला. मागे आहे का पुढे गेला. दोघांना गेलं. एकदा अरे भैया तो कापील बरोबर काम टाकला. गाच क्या बरी. अरे तुम्ही खाल्ले ना आता जा ना तुम्ही पुढे. कापली कोणाला दिली. हात मध्ये गिर जाईल. बाहेरून अरे मी काटले ना मग कैसा गेलो. कपडे अरे हमको दो और तुमको नहीं. पेरूला कापला आणि पेरूचा रक्त बघा किती दिसतंय. लय वाईट वाटतं मला. चांगला मसाला भर रे. हो डालू भर तिखट जरा झोंबला पाहिजे. बस बस बस. अरे तुला पण एवढा उच नको येऊन देऊ. उसके हाथ में गिर जाएगा सब गिरेगा. सॉरी 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 सॉरी. थांबना निलिया. किती वरणपणा करायचा माणसाने. धर माया असं धर ना असं. मला चला पेरू खाला या. टेस्टी लागतं. कापलेलं आहे तिथे. इथून पुढे किती किलोमीटर. 4 किलोमीटर वाट जाईल आपली. त्याच्यानंतर आपलं जेवण वगैरे आराम वगैरे. हे निघ्या सरपट्या. तुम्हाला इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग गाणं तर माहित आहे. आता तो आम्ही करणार आहे डान्स. बघू आम्ही प्रयत्न करू. आवडतं सगळ्याच गोष्टीची आम्हाला. पण तुमची पण साथ हवी आम्हाला. लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आपण पोचलेलो हो. दुपारच्या जेवणाची सोय केली तिथे. आणि इकडे बघा भाऊजी आलेले आहेत आमचे. इकडे भाऊजी आलेले आहेत आमचे. जेवण बनवायला तेच आहेत. चला इथे जेवणाची सोय केलेली आहे आपली. जाऊन पंक्ती हो फक्त बसायचे. बघा जेवण वगैरे मग भाजबीत केले. काय भाजी आहे बघू रे. शिस्ताय शिस्ताय. आम्हा लगीन करायचे ना म्हणून कसं जेवण वाढतं. हे बघ मारण्याचं आहे. लगीन करायचं म्हणजे जेवण मारतोय. इकडे धुरपूस. आमचा युट्यूबर बघा फेमस युट्यूबर आहे आमचा बैलगाडा क्षेत्रामधला. गरीब एक पण नाही. बैल पाहिजेत काय रे माया. इकला पाहिजे. आम जाएंगे शेतात ना भलं भलं आम्ही जाऊ. बघू कसा रस्ता आहे काय समजा नाही. पहिल्यांदाच चाललो इकडनं. आता पायाच्या टिपऱ्या झालेल्या आहेत. पोटा पण चालू आहे. चालवत नाही. काय काय दुखतं ते आमचं आम्हालाच माहिती. जो पण ताकसाईच गाव आहे. इथून पण आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. देवघर. देवघर पासून परत इथनं शॉर्टकट राईट मारलेला आहे. रस्ता केल्या गेल्या मशीनी एंट्री केलेली आहे. शांत वातावरण आहे इकडे. ते काल भैरवनाथ देवस्थान आहे. आणि इथे बघू शकतो तुम्ही जाख माता देवी मंदिर.
एकदम प्राचीन मंदिर आहे. जाखमाता तळाव पण आहे इकडे बाजूला. तला आहे मग असं सोडायचे ताल्यान. तला आहे आणि इकडे त्या तलावाच्या बाजूलाच काल भैरवनाथाचं मंदिर आहे आणि इकडे जाखमाता मंदिर आहे, देवी मंदिर. मंदिर पण खूप मोठं आहे. बघा एकविरा कारला गड आपल्याला इथून दिसू शकतो. शॉर्टकट आलेलो आपण. आता आपण चाललेलो आहेत जाखमाता देवी मंदिर कडे. आपला निलेश धुले पण आहे तिकडे बैलगाडा शर्यत मधला. आणि हा बघा मंदिर. अरे सारखंच मंदिर आहे. गणपती बाप्पा खूप छान असं आहे. दर्शन घेऊ. बोला एकविरा माते की जय. गणपती बाप्पा मोरया. खूप जुनं मंदिर आहे हे पण. तलाव आपल्याला याच्यात मासे जोडायचे आहेत आणि गालाव येऊन इथं बसायचा. इथनं जवळ आहे रे एकविरा. बघ ना जवळ आहे पण अंतर मधला अंतर ही शेताच्यात ना डायरेक्ट वल तुन बेकार. गावाकडे पण आम्ही असाच वलवलतून जातो आणि इकडे आलं तर आम्ही इथला वलवलत चाललो. हे बाळा वलत पडते. चालला तर चालत कुणीच नसं दाखवलं ना इथून. बाबा पहिलं तर आपण दाखवणार आहे. कोणतरी माणूस मेला इकडे. खरंच रस्ता खराब आहे रे इकडे. बेकार रस्ता आहे. चालत जाऊ शकते, बाईक जाऊ शकते, फोर व्हीलर नाही येऊ शकत. फोर व्हीलर इकडनं येऊ शकत नाही. ओनली टू व्हीलर आणि आपले दोन टांगा. आणि हा समोर बघता हा एकविरा. हा एकविरा. पण शेतामधून आलेलो आहोत आणि पोचलेलो आहेत आपण. हे बघा इकडनं आलो आपण.
काकू येणार आहे, भांडी बिंडी उतरायला लागतील जेवणाची.
राजेशला चिपकवलं आपण. एकविरा माते की जय, आई जोगेश्वरी माते की जय. मजा झाली आणि आता एंड करत आलो मी. काय वाटलं नाही मला एवढं फुल मजा केली 2 दिवस. एकविरा माते की जय. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.